नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते। तुम्ही इथे पुढे आता पाहालच शिवनेरी सेवाभावी संस्था या संस्थेने गेले 3 वर्ष सतत शिवजयंती निमित्त उल्वे इथे हा कार्यक्रम यांचा सादर केला जातो आणि तिथे ते महिलांना प्राधान्य देतात पुढे जाण्यासाठी। तर महिलांचा लेझिम हा असा एक कार्यक्रम इथे सादर केला जातो। नृत्य आविष्कार त्याच्यामध्ये सादर केले जातात। छान वेगळे प्रकार तुम्हाला लेझिमचे बघायला मिळतात। तर नक्कीच महिलांनी ह्या पद्धतीने पुढे जाणं गरजेचं आहे। जशा महिला आता सगळीकडे सक्रिय आहेत तर त्याच पद्धतीने ह्या संस्थेचा असा एक त्यांचा प्रामुख्याने हा विचार आहे की महिलांनी पुढे जाणं गरजेचं आहे आणि महिला खूप आवडीने आविष्कार त्यांचे सादर करतात। तर व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल। तू गॉगल आणला मिलनने आणलं माझं तुटला वेळ गाडी आणलं फोटो काढून नाव बघ काय म्हणते स्टार्टला लावलं रबर लागतं असं तुम्हाला घेऊ का थांबा थांबा हे 2 दोघं आपल्याला फोन कर ओपन घेत आहे ना ओपन घेत आहे ना ओपन तरी पण लेडीज सांगा तुम्ही ओपन द्या बघितलं ओके चला 95व्या जयंती निमित्तानं या ठिकाणी बघायला मिळत आहे। विशेषतः आपल्या या महिलांचा जर उत्साह पाहिला
तर त्याला आपण निश्चित सगळ्यांनी दाद द्यायला पाहिजे. आणि खरोखर या महिलांबद्दल सगळ्यांनीच चांगले उद्गार काढलेले आहेतच. कारण हल्ली महिला देखील पुरुषाच्या काकणवर सरस आहेत असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी महिलांचं योगदान फार मोठं असतं. महिलांची कर्तबगारी फार मोठी असते. हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. मी पुन्हा एकदा खरे गुरुजींना विनंती करतोय आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं. सगळ्यांना आवाज घेईल जरा. आपल्या सर्वांचे आणि ज्येष्ठधारी आपले माननीय मडवी गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन 5 मिनिटातच होणार आहे. लगेचच आपण इथून सुरुवात करणार आहोत. जास्त काय टाइमपास करायचं नाहीये. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री सदीप नैवेद्यार्थे मध्ये पानीयं तु प्रतिष्ठित की आरती होळाधरा कर्पूरहारं कर्णावतारं संसारतारं भजनहारं सदा वसन्तं भुजारविन्दे भुवं भुवं प्रसन्नामि. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां परजा तेषां देवरश्चामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुहरं ब्रह्मा विष्णुमहेश्वर प्रणम्यादं सर्वकार्यार्थसिद्धये. हार द्या. हार द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. टिळक केलं का? कुठे माईक? इकडे माईक द्या. माईक द्या. मी दादाभाऊ शेठ गावडे यांना सुद्धा विनंती करेल की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारळ वाढवायचा आहे. अध्यक्ष या शिवाजी महाराज की. प्रतिभाताईंना विनंती असेल की आपण नारळ वाढवून घ्यायचं आहे. तानाजी दादांना विनंती असेल पुढे यायचं आहे, नारळ वाढवायचं आहे. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके मडवी गुरुजींना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे, नारळ वाढवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जरा आमचा एक फोटो काढायचा आहे. माझ्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे इकडे यायचं आहे शिवरायांच्या प्रतिमेसमोर. नाही इथं कुठं करायला पाहिजे. सर्व पाठीमागे या. तुम्ही पण पाठीमागे या. बेटा मागे आहे. फोटोग्राफर थोडे मागे या. मनापासून धन्यवाद. कर्नाला चॅरिटेबल ट्रस्टी सर्व आलेला आहे. जय शिवाजी. जय भवानी. जय
जय शिवाजी.
मुलांनी हे टाकणार आहे सावलीत ठेवायला सांग ना पाण्याच्या बॉटल. अरे पाणी पिऊन खालीच बाटल्या टाकलं काय पोरीने पिशवी आणली होती. ऐका ना याला सांगा बघा उचलून तिकडे ठेवायला टाकलं सावलीत. सगळी मंडळी रायगडावर पोहोचली. आम्हाला आमच्या राजाचा सूड उगवायचा आहे. रायगडावरच्या कोशागारातली सगळी शस्त्र संपली. 50,000ची फक्त फौज होती. एका महिन्यात 50,000चा आकडा 3 लाखावर जाऊन पोहोचला. अरे राजा नव्हता, तख्त नव्हतं, सिंहासन नव्हतं. 27 वर्ष मराठे झुंजले आणि तो औरंग्याला होता हिंदू धर्म मिटवण्यासाठी. अरे पण त्यालाही याच मातीत दफन केलं. महाराष्ट्राच्या मातीला वाट्याला जाणं इतकं सोपं नाही हे मराठ्यांनी दाखवून दिलंय. हे मराठ्यांनी त्याचीही खबर याच मातीत काढली गेली. लक्षात ठेवा. मराठे मनात आलं तर काय करू शकता. 27 वर्षांची माणसं लढली, शस्त्र राहिली नाही. येसुबाई आणि सर्वांनी सांगितलं शस्त्र नाही म्हणून तुम्ही युद्धभूमीवर जाऊ शकत नाही. गलात शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मुलाला वैरण तोडायची कोराड आहे. प्रत्येकाकडे घ्या आता दंडरणांमध्ये उतरा. घास कापायचा वेळ असेल माता भगिनींनो तो हातात घ्या आणि रणांगणात उतरा. 50,000ची फौज 3-3.5 लाख झाली. रक्ताची कारंजी वाहिली पण एकही मराठा माग हटला नाही. मराठे मारते हे मरते नाही. मराठे पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन तर मंडळी, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ते आम्ही घेत असतो. तर तुम्ही प्लीज 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 व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करा आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.